केंद्रीय पुरातत्व खात्याने ऐतिहासिक वारसा स्थळांबाबत नवी योजना तयार केली आहे। या योजनेअंतर्गत आता पुणे शहरासह जिल्ह्यातील एकूण 5 ऐतिहासिक वारसा स्थळे दत्तक घेता येणार आहेत। पुरातत्व स्थळांच्या संवर्धनासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाकडून अडॉप्ट ए हेरिटेज ही खास योजना तयार करण्यात आली आहे। या योजनेमध्ये शनिवारवाडा, आगाखान पॅलेस, पाताळेश्वर लेणी, लोहगड, कार्ला लेणी आणि भाजे लेणी या स्थळांचा समावेश आहे। ही योजना जाहीर होताच हिंदू महासंघाकडून सरकारला थेट आंदोलनाचा इशारा दिला गेलाय। नेमक्या हिंदू महासंघाच्या काय मागण्या आहेत ते पाहूयात। वपेक्षक जमिनी हस्तांतरित करण्याबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतल्यानंतर मुस्लिम समाज काहीसा नाराज झालाय। तो खुश व्हावा त्याच्या तुष्टीकरणासाठी या स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या सरकारनं आम्ही हिंदूंच्या सुद्धा जागेवर डोळा आहे असं दाखवण्याचं काम या आजच्या अध्यक्षतेमुळे घडलेलं आहे। भारतातली ऐतिहासिक स्मारकं, स्वरूपी स्मारकांवर काही स्थानिक खासगी संस्थांना ते सांभाळण्याचा अधिकार देण्याचं काम केलंय। कोणत्याही हिंदू संघटनेने अशी मागणी केली नसताना हे पाप केंद्र सरकार करतंय। हिंदू महासंघ गरज पडली तर रस्त्यावर, गरज पडली तर कोर्टात जाऊन पण हे पाप सहन करणार नाही, एवढं निश्चित आहे। त्याची गरज पडली आम्ही आंदोलन सुद्धा करू।